मी पुन्हा येईल असं जाहीर करून सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपला आगामी काळातला सगळाच प्लॅन सांगितलाय। अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी आता वेगळे डाव टाकायला सुरुवात केली। अशा संदर्भातला आपण एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी केला होता आणि त्यात आपण जे मुद्दे पाहिले होते त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे सत्तार यांचा नागरी सत्कार आणि अभिष्ट चिंतनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता असं दिसतंय। विशेष म्हणजे अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षरित्या काही मुद्दे मांडून थेट एकनाथ शिंदे यांनाच इशारा दिलाय असं बोलल्या जात आहे। आता नेमकं ते मुद्दे कोणते आहेत, त्या मुद्द्यांचा अर्थ काय निघतो, येणाऱ्या काळात या मुद्द्यांचा वापर अब्दुल सत्तार कसे करतील, त्यासोबतच या सोहळ्यात जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनीही फटकेबाजी केली आहे। त्यांनी मांडलेली भूमिका आणि अब्दुल सत्तारांची भूमिका वेगळी गणित सेट करणारी आहेत का, या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया। अब्दुल सत्तार यांच्या सत्काराचा आणि अभिष्ट चिंतनाचा सोहळा छत्रपती संभाजीनगर येथील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या भव्य मैदानात संपन्न झाला। या सोहळ्याची मोठी गर्दी जमली होती। विशेष म्हणजे हा कार्यक्रम त्यांच्या मित्रपरिवारांनी एकत्र येऊन साजरा केला, ज्यामध्ये विविध पक्षांचे, जातीचे, धर्माचे, विविध तालुक्याचे, जिल्ह्याचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते होते। पण छत्रपती संभाजीनगर मधला महायुतीचा कोणताही उमेदवार इथं पाहायला मिळाला नाही। त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। दुसरीकडे काँग्रेस सारख्या महायुतीच्या विरोधी पक्षांचे खासदारही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। केवळ उपस्थितच राहिले नाही, तर त्यांनी आपल्या भाषणातून राजकीय चिमटे देखील काढलेत। पण आता प्रश्न उरतो तो अब्दुल सत्तारांचा आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेचा। ते आपल्या भाषणात असं म्हणाले की 2.5 वर्षानंतर मंत्रिपद मिळेल की नाही हे मला माहिती नाही, कारण राजकारणात आश्वासनं पाळली जात नाही। पण जोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत तरी मी पक्षात आहे। याचाच अर्थ ज्या दिवशी त्यांचा माझ्यावर विश्वास नसेल त्या दिवशी तुम्ही म्हणाल तसं करू, असा शब्द त्यांनी उपस्थित मित्रपरिवाराला दिला। उपस्थित मित्रपरिवारामध्ये त्यांचा म्हणण्याचा रोख हा कल्याण काळेंना होता असं बोललं जात आहे। म्हणजेच येणाऱ्या काळात पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये ते प्रवेश करू शकतील अशी देखील चर्चा आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी आपल्या सगळ्या भाषणात एक मुद्दा सारखा रिपीट केला, तो म्हणजे मी मंत्री नसतानाही माझ्यावर इतकं प्रेम करणारे लोक आहेत। एकंदरीतच आपले शक्ती प्रदर्शन त्यांनी हायलाइट केलंय। आता मी मंत्री असो किंवा नसो, माझ्या पाठीमागे जनता आहे हे दाखवण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला होता, अशी चर्चा त्यांच्या भाषणानंतर व्हायला लागल्या। त्यानंतर संजय शिरसाट यांनी सिल्लोड मधील गुंडगिरी साफ करण्यासंदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्याला उत्तर देताना सत्तार म्हटले की सिल्लोड मध्ये राजकारणापुरता काही बाबी वेगळ्या असतीलच, पण सामाजिक स्तरावर सिल्लोड चांगलं शहर आहे आणि त्यामुळे तुम्ही तिकडे काय येता, मीच संभाजीनगरला येतो आणि तिथं येऊन कुणाची किती गुंडगिरी आहे हे सगळं पाहतो। यामुळे आता सत्तार संजय शिरसाट यांचा राजकीय गेम करणार अशा चर्चा सुरू झाल्यात। आता काही दिवसांपूर्वी आपण जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये काही गोष्टी नमूद केल्या होत्या, त्यातलाच एक धागा इथं पाहायला मिळतो, तो म्हणजे मराठवाड्यातल्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणात सक्रिय असणारे पदाधिकारी, नेते, नाराज असलेले आमदार यांची संयुक्त मोठ बांधण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे अब्दुल सत्तार यांच्याकडून केला जातोय। सोबतच छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात आपली भूमिका आणि वर्चस्व कायम ठेवण्यासाठी वेळप्रसंगी आपल्याच पक्षातील नेत्यांना ते उत्तर देतात। काँग्रेस सारख्या मोठ्या आणि आता पुन्हा उभारी घेत असणाऱ्या पक्षाची दरवाजेही ते आतापासूनच खुले करून ठेवत असल्याच्या चर्चा आहे। सोबतच एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील यांचा उल्लेख करून त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या दबाव तंत्रही ते वापरत आहेत असंही बोलल्या जात आहे। एकंदरीतच विचार केला तर अब्दुल सत्तार हे सरपंच पदावरून मंत्रिपदापर्यंत असेच आले नाहीयेत। त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आणि राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या समय सूचकतेमुळे ते तिथपर्यंत पोहोचलेत आणि या पुढील काळात देखील याच गुणवैशिष्ट्यावर ते आता जिल्ह्याचं राजकारण फिरवतील असं बोलल्या जात आहे। आता खरोखरच आपली सत्ता आणि वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांच्याकडून टाकले जाणारे डाव प्रभावी ठरतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा।